डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलो परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम विद्या बालन यांच्या सोबत. त्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 चला हवा येऊ द्या. महाराष्ट्र दौरा को पावर्ड बाय निर्मल क्लिअर कोकोनट हेअर ऑइल आणि गोदरेज सिंथॉल डिओ6 स्पेशल पार्टनर पॉलिकॅप. विद्याजी, काय आमच्या या गावामध्ये मल्टिप्लेक्स आहे. हा, एकाच पडद्यावर 2-2 पिक्चर दाखवतो आम्ही, पडदा एकही होत आहे. आणखीन एका सिनेमाला आज इथे आम्ही आमंत्रित केलेलं आहे, ज्या सिनेमाची सगळीकडे खूप चर्चा आहे. सिनेमाचं नाव आहे किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी. आणि त्या निमित्तानं या सिनेमातले सुद्धा आपले लाडके स्टार्स या मंचावरती आता येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सुबोध भावे यांचा. वा वा, सुबोध, मनापासून तुमचं परत एकदा स्वागत. थँक्यू. मला तुम्ही येता तेव्हा इतका आनंद होतो, कारण सुबोध भावे मनापासून प्रेम करतात या कार्यक्रमावर आणि आमच्यावरती. परत येऊन कसं वाटतंय? मला असं बाहेर गेल्यासारखं कधी वाटलंच नाही. मी या कार्यक्रमाचा एक पार्टिसिपेट न होता सुद्धा भाग आहे, त्यामुळे मी इथेच आहे. मी इथनं बाहेर गेलेलोच नाहीये. वा वा. आता आमंत्रित करूयात या मंचावरती आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री क्रांती रेडकरला. जोरदार टाळ्या. यानंतर आपण या मंचावरती आमंत्रित करूयात आणखीन एक गोड अभिनेत्री प्रिया मराठेसाठी. जोरदार टाळ्या. हो, प्रिया, मनापासून स्वागत आणि विनंती करेन आमच्या बरोबर बसण्याची. आणि या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे, आपण त्यांना गायिका म्हणून नेहमीच ओळखतो आणि कौतुक आहे आपल्याला त्यांचं, पण संगीत दिग्दर्शिका म्हणून त्या या निमित्तानं आपल्या समोर येतात. जोरदार टाळ्या वैशाली सामंत यांच्यासाठी. वैशाली, मनापासून स्वागत आणि विनंती करेन आमच्या बरोबर बसण्याची. सुबोध सर, तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, म्हणजे सिनेमा बनवलाय का मॅच बनवली? ऍक्च्युली मॅच आहे ती. हा, आणि इट्स लाईक वन डे मॅच. ओ, पण त्या वन डे मॅच मध्ये जो रोमांच आपल्या अंगावर उभा राहतो, अच्छा, आणि शेवटपर्यंत जशी मॅच अटीतटीशी होते, तसाच हा सिनेमा पण आहे. की एक किरण कुलकर्णी जो खरा आहे, जो मी आहे ऑफकोर्स, आणि एक किरण कुलकर्णी ज्यांनी माझी ओळख चोरली आहे, जी खोटी आहे, ती ही आहे. या दोघांमधला तो अटीतटीचा सामना आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही की कोण याच्यातनं बाजी मारून जाणार आहे. आणि मला असं वाटतं इट्स अ फन राईड. हा एक खूप गमतीशीर प्रवास आहे. म्हणजे एक अत्यंत साधा, सुसंस्कृत, एक छान फॅमिली, माझी बायको प्रिया आणि आमची छोटीशी मुलगी, असं एक छान कुटुंबवत्सल असलेला माणूस, त्याच्या आयुष्यात एक चोर येते. चोर आहे, आणि त्याच्यानंतर जे काही घडतं, दॅट इज किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी. वा वा वा. आता दुसऱ्या किरण कुलकर्णीकडे येऊयात. खोटी किरण कुलकर्णी. खोटी किरण कुलकर्णी. सगळ्यात आधी निलेश, मी झी मराठी आणि चला हवा येऊ द्याचे आभार मानू इच्छिते, कारण की ह्या रंगमंचावर मला खूप वेडेपणा करायला मिळतो आणि जे मला कुठेच करता येत नाही ते मी इथे येऊन काय काय करत असते. आणि अशासाठी आभार की ह्याचा एपिसोड बघून ह्या सिनेमासाठी माझं कास्टिंग झालं. या कारण की मॅमनी स्क्रिप्ट लिहित होत्या त्या, आणि त्यांच्यासमोर ती वेड्या ॲक्टिव्हिटीज करणारी मुलगी अशी सापडत नव्हती. आणि त्या चॅनल फ्लिप करत असताना चला हवा येऊ द्या बघू लागल्या, आणि आमचा किटी पार्टीवाला एपिसोड सुरू होता, जिथे मी कावळा डान्स वगैरे सगळं करत होते. आणि त्यांनी तो एपिसोड बघून मला लगेच फोन केला, एक सिनेमा आहे आणि तो तू करशील का, दिस इज द रोल. सो थँक्यू चला हवा येऊ द्या मला ही फिल्म दिल्याबद्दल. आधी भाऊ कदा मला फोन केला, कारण तो तसं स्त्री नाही, खरंच, कारण ह्या शोची पॉवरच इतकी आहे. टचवूड की दिस शो इज रनिंग सो ब्रिलियंटली. आणि येस, किरण कुलकर्णीमध्ये मी चोर आहे, एक फोर्जर आहे, आणि
ती लोकांचे क्रेडिट कार्ड नंबर्सची फोर्जरी करते आणि मग त्यांचं आयुष्य ती जगू लागते काही दिवस, जोपर्यंत ते कार्डावरचे पैसे संपत नाही तोपर्यंत. आणि अशा एका ॲक्टिव्हिटीमध्ये जेव्हा तिचा विक्टिम तिच्या समोर येतो, म्हणजेच खरा किरण कुलकर्णी, आणि ते एका अशा प्रसंगात अडकतात जिथून त्यांना बाहेरच निघणं शक्य नाही आहे, ही फिल्म आहे. वा वा, वेगळं आहे. तर विद्याजी, तुम्हाला मला विचारायचं आहे की भगवान दादांवर हा सिनेमा आहे आणि भगवान दादांचं आणि तुमचं एक वेगळं नातं आहे, त्याबद्दल ऐकायचं. मेरी जो सास है उनके पिताजी मतलब सिद्धार्थ के नाना जी ने भगवान दादा को डांस सिखाया. ये जो सांबा स्टाइल है वो इंडिया में वही लेकर आए थे और उन्होंने भगवान दादा को ये सिखाया था. तो अभी भी मेरी सास कहती है कि जब भी भगवान दादा सिद्धार्थ के दादाजी से मिलते थे उनके पैर छूते थे, क्योंकि उनका वो स्टाइल बहुत पॉपुलर हुआ. सिद्धार्थ मेरे हस्बैंड, उनको बहुत शौक है पुराने फिल्म पोस्टर्स का. तो हमारे पास बहुत सारे हैं, पर मुंबई में तो घर बहुत छोटे होते हैं तो सारे तो नहीं लगा सकते, तो हम बदलते रहते हैं वो पोस्टर्स. पर एक पोस्टर है जो जब से मेरी शादी हुई है वो बदली नहीं है, और वो है अलबेला. वाह. और क्योंकि मुझे वो पोस्टर बहुत, वो देख के अच्छा लगता है, सुबह उठ के देखो उसकी तरफ तो लगता है कि हाँ दुनिया में सब अच्छा है. और देखिए कि मैं किसी तरह से उस अलबेला से, एक अलबेला के थ्रू जुड़ी, तो ये सब कनेक्शंस हैं. वाह वाह. मंगेश, कसा होता अनुभव विद्याजींसोबत काम करण्याचा? हे बघ, आता काय कधी कधी असं वाटत असतं की परी आहे का, किंवा स्वर्ग आहे का, किंवा स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतं का. पण काही काही वेळेला असं होतं की होतं ते सगळं. म्हणजे मी 13 वेळा तेजाब बघितला होता आणि तेव्हा मला असं वाटत होतं की माधुरी दीक्षित बरोबर मला कधी काम करायला मिळेल. त्यानंतर मी मॅडमचा कहाणी बघितला आणि म्हणलं काय ॲक्ट्रेस आहेत या, किती सुंदर काम करतात या, यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं पाहिजे. आणि असं म्हणतात की तुम्ही एखादी गोष्ट सतत जर बोलत गेलात तर ती रिॲलिटीमध्ये उतरते, आणि मला मिळालं काम करायला. देवाने ती प्रार्थना माझी पूर्ण केली. वा वा, क्या बात. काय झालं, शाळेत नाही गेले? अरे शाळेत जा म्हणा, शाळा सुरू झाली आज. ए पाठवा रे त्यांना, कुणी सांगितलं आगाऊपणा, पाठवा त्यांना, इकडे या. अशी उच्चून मग हा, हे बघा आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, मी त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवातच करणार होतो, तेवढ्यात मला त्यांनी सांगितलं मागून हे शाळेत गेले. आज शाळेचा पहिला दिवस होता ना? हा. शाळेचा पहिला दिवस तुम्ही शाळेतून परत आलात, लाज नाही वाटत तुम्हाला? मला एक सांगा, हा, कितवीत गेला तुम्ही यावर्षी? आता केजी मध्ये. कुठे गेला? केजी मध्ये. गेल्या वर्षी पहिलीला होता ना तुम्ही? गेल्या वर्षी पहिलीला होतो, पण आता ह्या वर्षी आम्ही केजीला गेलो. अरे पण त्याच्या आधी दुसरीत होता, मग पहिलीत आलात, आता केजीत आलात, जवळजवळ शिक्षण संपलंच की तुमचं. मामा म्हणजे आम्ही रिटायर होणार, आम्हाला पेन्शन मिळणार. हो पाहिजे. हा नाही मामा नको. मामा आज आम्हाला सुट्टी आहे. अरे पण सुट्टी पहिल्या दिवशी शाळेला कोणाच्या मिळते का? कशी काय सुट्टी मिळाली? आमचे गुरुजी गेले. अरे देवा, कसे काय? गटारात. पाऊस पडत होता ना, त्यांचा पाय घसरला आणि मग ते ड्रेनेज मध्ये गेले अशी कशी. हा मामा. मग लगेच आम्ही दोघं धावत गेलो. असं धावत गेलो आणि आम्ही झाकण लावलं. 5 मिनिटं त्याच्यावर उभे राहिलो. मामा झाकण कशाला लावलं? तो गुरुजी मरेल ना. नाही, परत कुणी पडू नये म्हणून मामा. एवढी चांगली माणसं आपल्याकडे फालतूगिरी शाळा बुडवून इकडे आलाय. हे बघ, मामाकडे कुणकुण आलं बा. कोण आहे? नितीन मंगेश देसाई. आई शपथ, त्यांच्या सिनेमाचे हिरो पण आलेत बघ. अरे
हा तर बालगंधर्व. ते मंगेश देसाई सर आहेत. मंगेश देसाई. मंगेश. अरे मंग्या आहे हा. या मंग्या 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 मंग्याची टांग. मंग्याची टांग पार्टीला कधी बसूया सर. पिक्चर येतोय ना म्हणून मंग्या म्हणतात. मंग्या म्हणतात. तुमच्या एवढा मोठं आहे ना ते. आला मोठा. परवापर्यंत फुबाई फुबोदे आमच्या रोज स्किट करत होता. आता विद्या बालन बरोबर सिनेमा केला लगेच मोठा. आता हे नेहमीच आहे. आणि आम्ही पण मोठे होत त्याच्यापेक्षा. अच्छा. आम्ही रिटायर होणार. आम्हाला पेन्शन मिळेल. घे ना पेन्शन देतो ना. कसं पेन्शन. डिंकचिकावर पेन्शन देणार मी ए तुम्हाला. मामा ते खरंच त्याने सिनेमा केला काय? कुठला? तो ते आता ते हो विद्या बालन मॅडम बरोबर सिनेमा केला एक आलबेला. आल्या त्या काय बसल्यात समोर. आई शपथ. आई शपथ. ओरिजिनल है. ओरिजिनल है. मेरे को लगा पोस्टर है. पोस्टर नहीं है. ओरिजिनल बैठी वहाँ. मेरे को मैडम की एक बात बहुत अच्छी लगती है. अरे मेरे को तो पूरा मैडम ही अच्छी लगती है. दिल खोटा. काय देईल? काय देईल? खवटा. काय म्हणला जरा तू आता काय म्हणला. मारीन एक खवटा देईल. का मारशील. माझी असं नाही बोलायचा. तर मेरे को मैडम की एक बात बहुत अच्छी लगती कौन सी बात बोलतो. वो फिल्म में काम करती है लेकिन रेडियो पे भी काम करती है. इधर रेडिओ पे काम काय. हा करती. मी बघितलं ना लगेरो मुन्नाबाई बघितला मॅडमचा. आरजे होत्या. है ना आरजे त्याच्या. मॅडम वो डायलॉग बोलो ना. गुड मॉर्निंग मुंबई. ऐसा बोलो ना एक बार. सच. गुड मॉर्निंग मुंबई. मैडम अभी ओ ये बोलो. गुड मॉर्निंग भाव खत्म. ऐसा बोलो. मी सांगते. गुड मॉर्निंग भाऊ. वा वा. आवडलं ना. भाऊ सांगितलं. मैडम थैंक यू मैडम. आपके पास मेरा नंबर है. नाही आहे. नहीं ये वो मंग्या सर के पास से ले. अच्छा ठीक है. आणि काय करायचं. और रोज मुझे सुबह 6 बजे फोन करके उठाओ और ऐसा बोलो गुड मॉर्निंग भाव. का. ओ मेरा मोबाइल का अलार्म खराब हो गया. जबरदस्त. कोण आहे बघ. कोण आहे. सदाशिव पेठ. ते राहण्याचं ठिकाण झालं त्यांचं. अरे हा माणूस गायला ना की समोर असे काजवे दिसतात. काजवे. हा मी पण गेलो तर काजवे दिसतात. काय सांगतो. अम्मा खरंच. हा दाखव. बघायचं तुला. दाखव. बसू. बस. काम कमी नाटकच जास्त. घे छंद मकरंद. घे छंद मकरंद. आले दिसले. थांबा. येतील येतात. घे छंद मोक. दिसले. आता दिसतील बहुतेक. घे छंद मोक. दिसले. आता घे अरे केवढे काजवे ते. दुसरं काही दिसत ना मला. केवढे काज. जबरदस्त. आई शपथ. काय. हे बघ कोण आहे. कोण आहे आता. काय. क्रांती मॅडम. मॅडम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि मी तुमची सिरियल रेग्युलर बघतो मॅडम. कुठली. ती क्रांतीच खेळ चालेल. अरे रात्रीच रात्रीच खेळ वेगळं येते. क्रांतीच नाही. असं दे काय नाही मॅडम. पण तुम्ही आवाज काढता नाही की मला मी जाम मोठा फॅन आहे. ते माधुरी दीक्षितचा काय आवाज काढतात. माधुरी दीक्षितचा आवाज काढतो. जबरदस्त हसतात तसे. सेम हसतात. तुम्हाला बघायचंय. चला तेवढाच आपला एक पंच घ्या. मी घ्या ना करायचं मॅडम. आता? मी डायलॉग म्हणू का. काय पाहिजे तुम्हाला नक्की. काय पण माधुरी दीक्षितचा आम्हाला चालेल. काय पण मॅडम. अच्छा डायलॉग. श्रीदेवी. नको. माधुरी. माधुरी. ती आहे त्याच्यानंतर काळजी करू नका. फूलों की खुशबू से नहीं महेश देशमुख. ये लड़की जो तुमसे प्यार करती है उसका एक जानवर की तरह इस्तेमाल किया तुमने. महज 100 रुपए की पेट जीतने के लिए उसकी भावना को काट कूट के रख दिया. लेकिन जिस दिन तुम जानवर और इंसान के बीच का फर्क जाने लगोगे ना
तुम अपने आप से नफरत करने लगोगे, नफरत करने लगोगे. जबरदस्त. तरी तुम्ही श्रीदेवीचं अजून ऐकली नाही मॅडमची. माझा शो लावताय तुम्ही. नाही मॅडम, एक श्रीदेवी मॅडम फक्त. अगर तुम लोग भोर भोर मुझे ऐसे बोलोगे तो मैं चल इधर नहीं खड़ सकूंगी. आणि आता लेटेस्ट काढतात मॅडम आर्चीचा आवाज. आर्चीचा हा लेटेस्ट. आर्चीचा. ते नाही का इंग्लिश मध्ये सांगू का ते माझं प्रेम आहे ते मॅडम एक. अरे मला नाही येत. तुम्ही काढा मॅडम, येईल तो आपोआप. येईल आपोआप. आता काय येईल आपोआप. सैराटचे फॅन आहेत ते. ए रताळ्या समथिंग लाईक दॅट ना. हा थोडं मकरंद होतोय पण अरे मला नाही येत रे तो. हा पण डायलॉग डायलॉग सांगा ना. डायलॉग म्हणा ना की मला तू खूप आवडतोस. मराठीत कळत नाही का, इंग्लिश मध्ये सांगू का? मला तू खूप आवडतोस. मराठीत कळत नाही का, इंग्लिश मध्ये सांग. आय लव्ह यू. एवढ्यासाठी आर्चीचा आवाज कशाला काढायचा? अरे काय रे काय जबरदस्त ना? जरा लहान मुलांसारखे विनोद करा. हा नाही आम्ही आमची कला सगळ्यांसमोर सादर करू इच्छितो. अच्छा मग आतापर्यंत काय केलं करा आता. चला. ते गाणं घे मॅडमचं. आम्ही जो तुम्हाला हा आम्ही जो तुम्ही आमची माँ. अरे माझं काय केलं? अरे असं नाही ते गाणं. त्याला नीट येत नाही भाषा, तर मी काय करू? नका बंगाली वगैरे काय म्हणून. मराठी धडी येत नाही आपल्याला. मास्तरलाच बोलतो. मास्तर याओ. मास्तर आले. हे बघ दिष्टी आला बघ. क्रांती मॅडम, तुमच्या पिक्चरचं नाव काकण होतं ना, त्याचा सिक्वल आलाय. काय झाकण. आलाय का? गुरुजी काढाचे कसं दिसतंय माहितीये का? काढा या. अरे पण गुरुजी लाज नाही वाटत का तुला? माझी चेष्टा करतो, झाकण म्हणतोय मला. गुरुजी आहे ना मी तुझा. मग गुरुजी कसं काय तुम्ही पडला कसं काय गटरात? काय कुठे पडलो गटरात? अहो मी पहिल्या दिवशी शाळेत येत होतो. यांनी गेट मध्ये अडवलं मला. मला म्हणाले गुरुजी डॉल्फिन दाखवतो, त्याला गटारात डॉल्फिन आलाय. मी गेलो आणि बघायला लावून दिला मागून धक्का मला. ए कोण धक्का देत? तू धक्का दिला? नाही मी म्हणलो डॉल्फिन बघा. ते म्हणले कुठे मी म्हटलं ते काय बघा ना. असं करतात गुरुजी आहेत ना ते. लाज नाही वाटत का रे? माझी चेष्टा करता तुम्ही. फार मोठे मोठे लोक माझे शिष्य आहेत बरं का. काय सांगता? मग खरंच का? काय म्हणजे काय? कोण? सुबोध भावे, विद्या बालन, काय क्रांती रेडकर, वैशाली सामंत, सगळे माझे शिष्य आहेत. इकडे तर बसलेले म्हणजे जवळपास त्यांच्यासारखेच आहेत. काय योग आहे. मी नावं घ्यायला आणि सगळं इथंच हजर आहे. काय आजी माझी विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर आहे की काय? हजर. हे तुमचे सर आहेत? ते डायरेक्ट वेडसर बोलता येत नाही ना. गुरुजी गुरुजी कसं काय तुम्ही सर? आम्ही कसं मान्य करावं? कसं काय म्हणजे? आता सुबोध घ्या. केवढ्याला दिला? घ्या काय घ्या? ती काय भाषा आहे का? कसं बोलतोस सर? भाषा सुधारा गुरुजी. अरे म्हणजे ठीक आहे, माझं वाक्य बदलतो. आता सुबोधच बघा. काय कसं बोलतोय? त्यांना बोलू द्या. अरे तसं म्हणायची पद्धत असते बाबा. अच्छा. तर हा सुबोध माझा शिष्य. कसं काय? म्हणजे शाळेत आमचं गुरु शिष्यांचं नातं आहे ना. अच्छा. म्हणजे काय, त्याच्यावर तर कट्यार सिनेमा बनवलाय. काय सांगता? गुरु शिष्याच्या नात्यावर. म्हणजे सदाशिव आणि पंडितजी. नाही सदाशिव कळला आम्हाला. पंडित कोण? मीच. काय कॉन्फिडन्स. आयत्या वेळेला त्यांना शंकर महादेवन भेटला, नाहीतर कट्यार मध्ये मीच होतो. सकाळी कट्यार मध्ये पण
लाज आहेत का तुम्हाला असं बोलतात? तर हा सुबोध शिष्य माझा. अच्छा. हा मस्त. लहानपणापासून फार हुशार बरं का. कसा शाळेत कसे होते ते? शाळेत म्हणजे एकदम हुशार होता ना. हो. एकदम हुशार. म्हणजे त्याला इतिहासाची फार आवड होती. अच्छा. हा म्हणजे बालगंधर्व, लोकमान्य टिळक, कट्यार हे सगळे सिनेमे त्याने कधी बनवले? कधी? म्हणजे मी त्याला लहानपणी सगळी ही पुस्तक वाचायला दिली होती ना. तेव्हा तयारी झाली त्याची. तुमची मेहनत आहे म्हणून आहे ते. म्हणजे काय, हा तेव्हा तयारी झाली. एकदा तर परीक्षेला बसला लिहायला. अच्छा. फार प्रामाणिक. परीक्षेला बसला मी म्हणलं नुसतंच बसलो काही लिही ना. म्हटलं काय रे सुबोध तू काय लिहित का नाही? तर म्हणलं गुरुजी मी कॉपी आणलेली नाही, मी पेपर लिहिणार नाही. इतका प्रामाणिक. खरंच. मी तिथंच म्हटलं अरे हा तर सुबोध भावे. मोठे झालं ते सुबोध भावे झाले. हा क्या बात. असं तर. अरे नमस्ते. नमस्ते विद्या बालन, कैसी हो आप? आज इधर को किधर? आता मास्टरांचं हिंदी बघा एकदम इधर को किधर. हाँ आज आपकी क्लास लेने मैं आई हूँ. ऐसा टाइम आ गया अभी. मतलब ये भी मेरी विद्यार्थिनी है ना. अच्छा. हाँ बचपन से इसको साड़ी बहुत पसंद. बाकी सब विद्यार्थिनी स्कूल का ड्रेस पहन के आती थी, ये साड़ी पहन के आती थी. अच्छा. पहली कक्षा से. अच्छा पहली कक्षा से साड़ी में आती है. हाँ साड़ी की बहुत शौक है. फैंसी ड्रेस भी सब साड़ी का करती थी वो. हाँ फैंसी ड्रेस कंपटीशन साड़ी, झांसी की रानी वगैरह ऐसा कैरेक्टर करती थी वो. एक बार तो साड़ी वाली सिंड्रेला भी की थी. साड़ी वाली सिंड्रेला की थी एक बार. हाँ एकदम होशियार. इतनी होशियार है वो एकदम. अरे बाप रे. कोण आता? मंगेश देसाई. हा हा हे पण शाळेत यायचे तुमच्या? नाही 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 नाही, मी त्यांच्या शाळेत होतो. लहानपणापासून जबरदस्त माणूस हो. लय वेळ की त्यांच्या. हा पहिलीत असतानापासून मंत्री, पुढारी, खासदार सगळ्यांच्या ओळखी त्यांच्या. अच्छा. हा म्हणजे एकदा लहानपणीची आठवण माझी बरं का. हा सरांची बदली होत होती, मंगेश देसाई सरांनी थांबवली. अरे बाप रे, काय घडलं होतं म्हणजे असं बदली होण्यासारखं? ते लहान पोरांचे डबे चोरून खात होते. सरांनी डायरेक्ट आमदाराला फोन केला, बदली थांबवली. तेव्हा सर पहिलीत होते. पहिलीत असताना आमदाराला फोन केला डायरेक्ट? अरे पोरांसाठी काय नाही केलंय सरांनी आज. आमरण उपोषण म्हणू नका. पहिलीत असताना अरे काय काय केलंय. लोकांसाठी, मित्रांसाठी जागले, त्यांची घरं करून दिली. सरांनी सगळं करून दिलं पहिलीत असताना. ते पण अरे सगळी पोरं, सगळे मित्र शिकून सवरले, मोठे झाले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, डॉक्टरचे अँकर झाले. पण तो माणूस हाय तिकडच जमिनीवर पहिलीत. आई शपथ पहिलीतच. पण माणूस कशाला घाबरत नाही, फक्त एका गोष्टीला घाबरतो. कुठल्या? फुगाई फुला. तेव्हापासून आहे ती भीती तेव्हापासूनची त्याची. तुम्हाला ती उगाच आताची वाटती. अच्छा. तसं नाही, तेव्हापासून. क्रांती कशी आहेस तू? वर्गात सगळ्यात शांत मुलगी ही बरं का. अच्छा. सगळ्यात शांत. हू की चू नाही, कोणाशी बोलायची नाही. कोंबड्या फार आवडायच्या तिला. म्हणजे शाळेत येताना कोंबड्या घेऊनच यायची. म्हणजे एक वेळ दप्तर विसरेल पण कोंबडी कधी विसरली नाही. हो म्हणजे काय, मग तिला एकदा तर पेपर मध्ये तिने लिहिलं होतं, तुझा आवडता पक्षी कोंबडी, राष्ट्रीय पक्षी कोंबडी, आवडतं ठिकाण पोल्ट्री फार्म. घरी कोण कोण असतं? कोंबडा, कोंबडी, तिची 4 पिलन, मी. मोबाईल मध्ये काय गेम असतात? जबरदस्त असतात. अँग्री बर्ड, कॅन्डी क्रश. हिच्या मोबाईल मध्ये कोंबडी बर्ड, अंडी क्रश, असे गेम हिच्या मोबाईल मध्ये. अच्छा, पहिल्यापासून आवडते तेव्हापासून अंड्यांची. वा वा. आता वैशाली सामंत ते बघा. नमस्कार. काय गायची? शाळेत येताना माईकच घेऊन यायची आणि तिथं सुरू व्हायचं सगळं. आल्यावर कमॉन सिंग व्हायचं. कमॉन. आजचे खिडक्या 900 दार, पुण्या वाटण बागेली ही दार. आजचे खिडक्या 900 दार, कदाची कदाची बाय, कदाची बाय, कदाची ठीक आहे ना. जवळ नवीन पोपटा घ्या. जावा नवीन चिमणी उडाली भूर, माझी चिमणी कसा पोपट मी सांगला. चिमणी उडाली
त्यांना एक अक्कल नाही, तुम्हाला तरी थोडी असेल ना. असं काय करताय तुम्ही? ही शाळा हा तुमचेच सर, आम्ही काय करायचं? तेव्हा या दोघांमुळे असे झाले ते. काय आई बरोबर शपथ. ओळखले. अरे मी विसरलो. जा मास्तरला घेऊन जा. तिथं 5 रुपयात टायटॅनिक दाखवतायत. हो? हा मग चल 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 बघायला. यस या 5 रुपयात टायटॅनिक या. तर मला खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये विद्या बालनजी आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांनी खूप धमाल केली आमच्याबरोबर. पण पुढे त्यांचं शूटिंग आहे आणि त्यानिमित्तानं त्यांना इथून जायचं आहे. पण मी फक्त एकाच अटीवरती त्यांना इथून रजा देणार की परत तुम्ही याल इकडे आमच्याकडे. मी नक्की येणार. बहुत बहुत मजा आया और आप सब इतने अच्छे एक्टर्स हैं. मराठी में मैं आ जाऊंगी आपके साथ काम करने, आप हिंदी में मत आइएगा. हम सबकी छुट्टी हो जाएगी. अरे बाप रे. बहुत मजा आया. विद्याजींना या मंचातर्फे एक छोटीशी आठवण भेट आम्ही देतोय, घेऊन या. आता येणार आहे वैशाली सामंत यांच्याकडे आणि त्यांनी या सिनेमाचं संगीत केलेलं आहे. कसा होता अनुभव? कंचनजींचा जेव्हा फोन आला, सगळ्यात आधी सॉरी माझा आज आवाज बसलाय. नशिबाने आज गायचं नाहीये, गाऊन घ्यायचं आहे. सो आय एम हॅपी. असं नाही मजा येते समोरच्यांकडनं गाऊन घ्यायला, एक वेगळीच नशा आहे आणि ती नशा या दोन गाण्यांमध्ये मी खूप एन्जॉय केलंय. कंचनजींचा जेव्हा फोन आला की एक गाणं करायचं आहे, करशील का? म्हटलं अर्थातच. ॲज अ संगीतकार मला त्या एवढी छान संधी देत आहेत तर का नाही. आणि सब्जेक्ट ऐकल्यावर मी आणखीन खुश झाले. एक अर्बन सब्जेक्ट आहे, एक वेगळाच सब्जेक्ट आहे आणि त्या कॅरेक्टरचं म्हणजे ओरिजिनल किरण कुलकर्णीचं दुःख पहिल्या गाण्यात येतं आणि दोन्ही गाणी बघायला गेलं तर एकाच थॉटचे 2 वेगवेगळे प्रेझेंटेशन्स आहेत. एक सिरियस आहे जे जसराज जोशींनी गायलं आहे आणि दुसरं आहे ते अत्यंत वॅकी आणि दोघांची कॅरेक्टर्स एस्टॅब्लिश करणारं गाणं आहे. सो अशी 2 भिन्न प्रकृतीची गाणी मला या एकाच चित्रपटात करता आली. सो आय एम व्हेरी हॅपी. वा वा. तर वैशालीजी, मी असं ऐकलं की या सिनेमात या दोघांनी गायन केलंय. हो. मग तो एक्सपिरियन्स आणि ते गाणंही आम्हाला ऐकायला आवडेल. काळजाचा ठोका चुकवून सायरन वाजतो, खिशात नाही दमडा जीव हा झुरतो. हे काळजाचा ठोका चुकवून सायरन वाजतो, खिशात नाही दमडा जीव हा झुरतो. आडून आडून धरून मोका लपून छपून मारून चौका, बिन पाण्याचा धुतला याला लुटला 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 मला लुटला 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 उलटू लुटला. माझ्या दारातल मनी प्लांट हिन कापून शॉपिंग केली. याच्या सेविंगला दिलाय करंट, माझ्या लाईफची सेटिंग झाली. माझ्या दारातल मनी प्लांट हिन कापून शॉपिंग केली. याच्या सेविंगला दिलाय करंट, माझ्या लाईफची सेटिंग झाली. आडून आडून धरून मोका लपून छपून मारून चोका, बिन पाण्याचा धुतला मला लुटला 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 याला लुटला 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 मला लुटला 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 उलटू लुटला. क्या बात आहे. दोघांसाठी खरंच जोरदार टाळ्या. थँक्यू. आणि इतकं अप्रतिम हे गाणं बनवलंय वैशाली सामंत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या.
आता येणार आहे प्रिया मराठेकडे. प्रिया खूप छान दिसतेस तू, म्हणजे जवळजवळ आकाशकंदील दिसतेस आज मला. इतकी कलरफुल दिसते असं थोडक्यात माझं सांगणं आहे. आणि आता यातल्या भूमिकेबद्दल विचारायचंय मला. येस, मी सुबोध दादाची बायको प्ले करते. सो आमचं दादाची बायको हे कसं वाटतं? आता विचार सुबोध दादा का असं विचार. सुबोध दादा का असा प्रश्न दिलाय तिने तुला? नाही, कारण खरंच आम्ही नात्यात कारण ती खरंच माझी बहीण आहे. हो, ती माझी चुलत बहीण आहे. ओ, आणि हे ऍक्च्युली आधी पण एकदा झालं होतं, कळत न कळत म्हणून सिरियल यायची झी वरच. तेव्हा आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड प्ले करायचो. आणि तेव्हा मी सीन करताना सुबोध दादा असं नाही, म्हणलं प्लीज आत्ता दादा नको, संपला सीन किंवा कोण. सो इट्स फनी. पण मी त्याची बायको प्ले करते आणि आमचं छान हॅपी गो लकी खुश कुटुंब आहे. माझ्या एका चुकीमुळे तो एका प्रॉब्लेममध्ये अडकतो, अर्थात क्रांती बरोबर. आणि वेन ही कम्स आउट ऑफ इट, तो किती चांगला बदललेला जो दुसरा किरण कुलकर्णी आहे तो बघायला मिळतो. आणि मग ऑब्व्हियसली किती छान त्यांचं नातं परत होतं, ही स्टोरी आहे. सो खूप मजा आली काम करायला. वा वा. तर आमच्याकडे बरेच कार्यक्रम होतात त्या थुकरटवाडीमध्ये. त्यातले काही कार्यक्रम आपण पाहिले, काही कार्यक्रम नव्यानं होत असतात. पण एक गोष्ट असते, कॉपी. झी मराठीवरच्या कार्यक्रम बघायचे, त्याची इकडे कॉपी करायची. तिकडे जसे आदेश बांदेकर भाऊजी आहेत, तसे आमच्याकडे आदेश वांदेकर आहेत. आणि वांदेकर येतात तेव्हा वेगवेगळे खेळ खेळायला लावतात लोकांना. आता तुम्ही आलाय म्हटल्यानंतर त्यांनी मला फोन केला की मला बोलवायचं आज म्हणून. म्हटलं या वांदेकर या. दार उघड बये, दार उघड. नमस्कार 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 नमस्कार. कसे मजेत आहेत तुम्ही सगळे आमच्या थुकरटवाडीत आले त्याबद्दल तुमचं स्वागत. तुम्हाला खरं सांगू का, आता पावसाचे दिवस आहेत. म्हणजे गेले 2 वर्ष झाले पाऊस कमी आहे, म्हणजे 3 वर्ष झाले पाऊस कमी आहे. पण यावर्षी चांगला पाऊस येणार आहे. सुरू झाला आहे पाऊस. खरं तर ती चांगली आपल्याला स्वागत करायचं आहे. काय आपण बऱ्याच गोष्टी विसरलो लहानपणच्या. सर लहानपणी पाऊस होतं किती मजा येत होती. अशा मस्त कागदाच्या नावा करून आपण पाण्यात सोडत होतो, आहे की नाही? पण आता आपण विसरून गेलो सगळे ते. पण आपण पावसाचं स्वागत तसं करूया. आज तुमच्याबरोबर हाच एक लहानपणचा गेम खेळायचा आहे. लहान लहान होड्या करायच्या आहेत, पाण्यात सोडायच्या आहेत. त्या सगळ्यात जास्त होड्या तुमच्यापैकी करणार आहे ते होणार आहे विजेते. वा वा. आणा साहित्य. सोरिल्या डोलीर मुंबईच्या किनारी. 9 स्टॉप. काय कलर कुठले बघा इकडे काय कुठले होते. सुबोध भावे. एक मिनिट. सुबोध भावेची पांढरी होती, तिथून सुरू करा. सुबोध भावेची एक कमी करायची. हा कलर कोणाचा होता? सुटलीये ती, आत्ता सुटलीये पाण्यात. नाही पण तुम्ही बरं झालं टायटॅनिकने बनवली. ही पांढरी नाही ती आता चुकून एक मिनिट. कागद पडलाय. पुणेकरांनी सांगितलं ही होडी आहे तर आहे. ही आहे. बक्षीस काय आपण सुबोधला द्या. ह्याचं मग कशाला बनवलं? हे माझ्या पोराला सांगितलं शाळेत बनवून आणा. आता हे चुकून तिकडे घेऊन जाणार शाळेत. अरे यार, पण छान झाले, मजा आली. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. खरं तर खेळायला सगळ्यांनाच आवडतं. लोकमान्यमध्ये तुम्ही जी शरीरयष्टी कमावली होती त्यातूनही कळलं होतं की खेळ किती गरजेचा आहे. आणि त्यातही तुम्ही त्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. म्हणजे कुस्ती खेळणं झालं किंवा काय झालं. शाळेत सगळेच जण खेळ खेळलेले असतात. पण आता आपण भेटणार आहोत अशा एका मुलाला ज्यानं एक वेगळा खेळ निवडला. तो खेळ आहे नौकानयन किंवा नौका विहार करणं. बघूयात त्याचं हे आगळं वेगळं स्वप्न काय. असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त काय आहे तर पाणी आहे. पण आपल्याला ते खोटं आहे असं वाटायला लागलंय. एवढी पाणी टंचाई आहे.
आपल्याकडे हजारो गावं अशी आहेत ज्यांनी पावसाची वाट पाहणं कधी सोडून दिलंय. ते फक्त टँकरचीच वाट बघत असतात. अशाच एका तळेगाव नावाच्या गावातला तरुण दत्तू भोकनल, नाशिकमधल्या चांदवड जवळचं गाव. वडील कुटुंब चालवण्यासाठी विहीर खोदायचं काम करायचे. दत्तू कधी त्यांच्यासोबत जायचा तर कधी पाण्याच्या टँकरच्या रांगेत तासनतास उभा राहायचा, फक्त हंडाभर पाण्यासाठी. विहीर खोदणाऱ्या माणसाचे पाण्यासाठी हे हाल. त्यात गंभीर आजाराने अचानक वडील वारले. कुटुंबात मोठा असल्याने दत्तूला नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. तो सैन्यात भरती झाला. 6 फूटपेक्षा थोडी जास्तच उंची असलेला दत्तू नौकानयन स्पर्धेसाठी उत्तम आहे असं आर्मीतल्या कोचला वाटलं. त्यांनी दत्तूला रोईंग नावाच्या खेळाची ओळख करून दिली. लांबून भल्या मोठ्या पाण्यात बोटींचा खेळ बघून दत्तूला राग आला. कितीही पाण्याची नासाडी आणि भीतीही वाटली. आयुष्यात आपण एवढं प्रचंड पाणी पहिल्यांदाच पाहतोय, बुडालो तर. पण ठरलं खेळायचं. ज्या पाण्याने आपल्या गावाकडे पाठ फिरवली त्या पाण्याकडे आपण पाठ फिरवायची नाही. फक्त 4 वर्ष झाली दत्तू हा खेळ खेळतोय, पण आता तो एशियन चॅम्पियन आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या खेळात आपल्या देशातून त्याची एकट्याची ऑलिम्पिकसाठी निवड झाली. ज्यावेळेस मी कोरियाला क्वालिफायसाठी जातोय त्यावेळेस माझ्या म्हणजे घरी ॲक्सिडेंट झाला आणि आई कोमात गेली होती. मी कोमात असताना मी तिकडे क्वालिफाय झालो आणि एकच फक्त की आई खुश होईल आणि कोमातून लवकरात लवकर बाहेर येईल हेच फक्त स्वप्न होतं. त्यामुळं जास्तीत जास्त पॉवर यानी की इम्प्रूव्ह करून क्वालिफाय केलं. भारतासाठी खेळणं ही किती महत्वाची गोष्ट आहे हे तसं दत्तूच्या उशिरा लक्षात आलं, लोकांनी सांगितल्यावर. कारण त्याच्या डोळ्यासमोर होतं फक्त गाव आणि दुष्काळ. पाणी त्याला अजूनही गोल्ड मेडल सारखं वाटतं. पण आता त्याला आशा आहे, देशासाठी मोठा पराक्रम केला तर कदाचित त्याच्या गावाकडे लोकांचं लक्ष जाईल, गावाचं नशीब बदलेल. दत्तू इतरांसारखा फक्त पाणी टंचाईची चिंता करत बसला नाही. संघर्ष करत त्याने पाण्यावर विजय मिळवलाय. दुष्काळातून येऊन पाण्यावर राज्य करणाऱ्या या खणखणीत नाण्यावर आता देशाची नजर आहे. दत्तू, तुला आमचा सलाम. तुला बघून खरंच म्हणावं वाटतं, जय जवान जय किसान. चला हवा येऊ द्या, चला मेडल येऊ द्या. दत्तू भोकनलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुबोध, तुम्हाला मला विचारायचं कसा वाटला हा प्रवास आणि काय सांगाल याच्याबद्दल? नाही, फारच सुंदर आहे. मला असं वाटतं की सर्वप्रथम दत्तू आणि त्याच्या घरच्यांचं खूप सारं कौतुक. कारण परिस्थितीवरती न डगमगता जिद्दीनं मात करणं, मला असं वाटतं हा महाराष्ट्राच्या मातीचा गुण आहे आणि जो दत्तूमध्ये पुरेपूर उतरला आहे. त्याचं हे बघितल्यानंतर लोकमान्यांचं चित्रपटातलं एक वाक्य आठवतं की कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून पुढे जाईन. वा वा. मंगेश, काय सांगशील? मी देवाकडे एवढीच प्रार्थना करेन की त्याच्या या कष्टाला फळ आणि हा सगळ्यांपुढे आदर्श राहावा म्हणून त्याला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळालंच पाहिजे. वा वा. खरंच विशेष गोष्ट आहे. ज्या गावात दुष्काळ असतो त्या गावातला मुलगा पाण्यावरती साम्राज्य निर्माण करतो. क्या बात आहे. दत्तूसाठी खरंच जोरदार. सुबोध सर, आतापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या लुकमध्ये आम्ही बघितलेलं आहे, पण दाढी ठेवली आहे तुम्ही, ह्याचं काय विशेष कारण आहे का राहून गेली? नाही करायची राहून गेली असं नाही म्हणू शकत. एका फिल्मसाठी वाढवली होती. पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दाढी केल्यावरती खूप छान दिसता. ठीक आहे. आणि म्हणूनच तुम्हाला जिलेट तर्फे मिळतं एक गिफ्ट हॅम्पर. जिलेट मार्क 3 ज्याचे 3 ब्लेड तुम्हाला देतात क्लीन शेवन लुक सदैव कॉन्फिडंट आणि सक्सेसफुल राहण्यासाठी. थँक्यू. वा वा. तर इथे बरेच कलाकार आलेले आहेत आणि समोर बरेच प्रेक्षक आहेत. त्यांच्या मनातले प्रश्न आता बघूयात काय आहेत. सर, मी एक उत्स्फूर्त चित्रकार आहे. उत्स्फूर्त चित्रकार. उत्स्फूर्त कवी असतो, पण मला कविता येत नाहीत म्हणून मी चित्रकार झालो. मी एका सेकंदात चित्र काढतो. कोणाचं? मी कोणाचं पण, म्हणजे क्रांती मॅडमचं काढू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. एका सेकंदात उत्स्फूर्त. सर, तुम्हाला काय सांगू आता मी, जरा धरा, उघडा जरा. हे बघा, 1 मिनिट 1 सेकंद झालं. दाखवा. हे बघा क्रांती मॅडमचं चित्र. हे बघा.
अरे हे माधुरी दीक्षितचं आहे. मग क्रांती मॅडम काय कमी आहेत का आमच्या? वा, मग आमच्या इंडस्ट्रीच्या माधुरी दीक्षितच आहे. क्या बात आहे. सर आणखीन एक चित्र तुम्हाला दाखवू काढून मी? दाखवा. 1 सेकंद लागते. वा, गाणं ना काय तू चित्र काढा. ऐकायला नाही लागलं. झालं हे बघ. वा मस्त मस्त. येस सर सर काही कमी नाही आमचे बर का. म्हणून बच्चन साहेब तुम्ही मराठीचे बच्चन असं त्यांचं म्हणणं. वा आता सुबोध भावे सर, क्रांती मॅडम, तुमचे 1000 रुपये ते फिटले आता माझे. कसे काय? म्हणजे त्यांनी दिले होते बाबा, ते आपले क्लिअर झाले. आता तुमची स्तुती केली, विषय संपला. असं काय? पैसे देणारच नाही. पैसे देणारच नाही. आता क्लिअर झालं. एवढं माधुरी दीक्षित बोललो काय मॅडम तुम्ही पण. बरोबर ठीक आहे. सर एक मंगेश देसाई सरांचं चित्र काढायचं राहिलं. 1 सेकंदात काढतो. त्याच्यात काय वा झालं. माझी सही करतो खाली. जबरदस्त. मंगेश देसाई फेकून मार त्याला. पैसे द्या मला. मंगेश देसाईचं असं का काढलं चित्र? अरे मागचेच 2000 रुपये द्यायचा तो माणूस मला. सर तुम्हाला क्लिअर सांगतो, इथं टीव्ही वरनं माझे 2000 रुपये द्या, नाही तर ठाण्यात ह्याचे पोस्टर लावेल मी. 4000 घे. थँक्यू सर, थँक्यू. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत दिग्दर्शकांना. आमंत्रित करूयात एक अलबेला या सिनेमाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांना. जोरदार टाळ्या. आणि आता आमंत्रित करूयात सिनेमा किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णीच्या दिग्दर्शिका आणि निर्मात्या कांचन अधिकारी यांना. जोरदार टाळ्या. आता आमंत्रित करूयात सिनेमांच्या निर्मात्यांना. एक अलबेला सिनेमाचे निर्माते डॉक्टर मोनीश बाबरे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कांचनजी इथे आलेले आहेत. तुमच्या नजरेतून काय आहे हा सिनेमा? या चित्रपटाची जी सुरुवात आहे ती जरी सायबर क्राईमनी झाली तरी सुद्धा त्याचा शेवट हा एक वेगळाच आहे. एक अतिशय सुंदर वाक्य याच्यामध्ये आशिष पात्रेने लिहिलं आहे, जे क्रांतीच्या तोंडी आहे. म्हणजे तिच्या कॅरेक्टरच्या. सुबोध तिला म्हणतो की या कसल्या फॅन्टसीज बोलून दाखवत असतेस तू. आणि तिचं वाक्य आहे की जगायच्या असतात कधी कधी फॅन्टसीज, नाहीतर आपलं आयुष्य आपल्याला यूज टू होऊन जातं. सर्वार्थाने कसं तुम्ही जगलं पाहिजे हे सांगणारा हा चित्रपट आहे असं मी म्हणेन. वा वा, थँक्यू. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा सिनेमासाठी. थँक्यू थँक्यू. आता दिग्दर्शक शेखरजींना विचारणार आहे, त्यांच्या नजरेतून काय एक अलबेला आणि कधी सुचलं की हा सिनेमा आपण बनवावा? भगवान दादाविषयी वाचन झालेलं होतं लहानपणापासून. मला वाटतं रस्त्यावर सिनेमा व्हायचे 16 mm सिनेमा जे होतात, तेव्हा मी अलबेला बऱ्याच वर्षांपूर्वी बघितला होता. 77 साल असेल. तेव्हापासून एक प्रवास चालू होता, वाचन होतं. आणि निर्माते बाबरे मला भेटले, मोनीश बाबरे. आणि ओळख झाल्यावर ते मला म्हणाले की मला एक सिनेमा करायचा आहे, भगवान दादांवरचा सिनेमा. म्हटलं आवडेल, नक्कीच करायला आवडेल. पटकन हो म्हणालो आणि मग त्या चॅलेंजेसनं सुरुवात झाली. वा 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 वा, क्या बात. डॉक्टर मोनीश बाबरे यांना मला त्यांचा अनुभव विचारायचा या सिनेमाबद्दलचा. बॉलिवूड राज्य केला हा मराठी माणूस बेसिकली. आणि म्हणजे आपण जे म्हणतो की कोरिओग्राफर जी टर्म्स त्यांनी इंडस्ट्रीत आणली, सी रामचंद्रसारखे मोठे म्युझिक डायरेक्टर त्यांनी लॉन्च केले, कोणालाच माहीत नव्हतं. अलबेलात आम्ही दाखवतोय जर्नीमध्ये त्यांच्या. सो ही अनप्लॅन्ड जर्नी होती. सो ऑल टुगेदर अलबेला हा मनात आला. म्हणजे ती भगवानचीच इच्छा होती की त्यांनी माझ्या डोक्यात टाकले की हा सब्जेक्ट करावा आणि असं आम्ही पुढे जर्नीला निघालो त्याबद्दल. वा वा. दोनही सिनेमांना मी मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू. या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी छानशी आठवण भेट. तर तुम्ही सुद्धा आपल्या घराच्या जवळ नक्की एक छानसं रोप लावा. हाच संदेश देत घेतोय तुमचा निरोप. भेटूयात पुढच्या आठवड्यात तुमच्या लाडका कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क प्रस्तुत चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय निर्मल क्लिअर कोकोनट हेअर ऑइल आणि गोदरेज सिंथॉल डिओ स्पेशल पार्टनर पॉलिकॅब.